हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर इथं बघा, आपण आज प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग पाहणार आहोत 38 साईजचं। तर इथं बघा, मी एक पेपर घेतलेला आहे आणि बंद बाजू इथे माझ्या साईडला ठेवलेली आहे। त्याच्यानंतर बघा, आपल्याला बंद बाजूच्या साईडने ब्लाउजची जी उंची आहे ती इथं टाकायची आहे। तर 15 इंच इथं ब्लाउजची उंची होती, तर मी इथं 1 इंच त्याच्यात ॲड केलं आणि 16 इंच इथं ब्लाउजची उंची घेतलेली आहे। आणि त्याच्यानंतर इथं एक बघा लाईन ओढून घेतली। तर इथे बघा, सर्वात पहिले आपल्याला जी आपण लाईन ओढलेली आहे तिथून 2.5 इंचावरती या पद्धतीने खालीपर्यंत जेवढी आपण उंची घेतलेली आहे तिथपर्यंत आपल्याला 2.5 इंचावरती या पद्धतीने पॉइंट घेऊन घ्यायची आहे। म्हणजे आपल्याला खालीपर्यंत एक लाईन ओढायची आहे, त्याच्यासाठी जेणेकरून ती सारखी यावी यासाठी आपण इथं या पद्धतीने पहिले मार्किंग केली। त्याच्यानंतर बघा, अशी लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथं बघा 2.5 इंच घेतलं आपण, हे लिहून घेऊया म्हणजे आपल्या लक्षात राहील। त्याच्यानंतर इथून आपल्याला पुढे शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर इथं बघा, मी 5.5 इंच शोल्डरचं माप टाकलेलं आहे। त्याच्यानंतर बघा, इथं व्यवस्थित उंची आहे की नाही ते चेक करायची, 16 इंच। आता मुंड्याचं माप इथं आपल्याला 6 इंच घ्यायचं आहे। तर हे बघा, शोल्डर जे जिथून मोजलं आपण तिथून खालच्या साईडला, आता इथं सुद्धा आपल्याला शोल्डरचे माप चेक करायचं। तर हे बघा, लाईन ओढून घेतली। आता शोल्डर आपण 5.5 इंच घेतलं, त्याच्यानंतर मुंड्याचं माप इथं 6 इंच घेतलेलं आहे। तर 38 साईजसाठी आपल्याला हे माप परफेक्ट येतं। आता इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। आता 38च्या इथं चौथा भाग इथं होतो 9.5 इंच, त्याच्यात मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं, ते मिळून इथं 11 इंच झालेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं अर्धा इंच अजून ॲड करून 2 इंचाची मार्जिन घेऊ शकता। तर इथं मी 1.5 इंचची मार्जिन घेतलेली आहे, हे बघा। आता इथं वरच्या साईडला आपण छातीची घडी 11 इंच झाली मार्जिन सहित, तर खालच्या साईडला सुद्धा 11 इंचचं टाकायचं आहे, कारण आपण अर्धा इंचचे खालच्या साईडला टक्स घेत असतो पाठीमागच्या भागाला, त्यासाठी। आता बघा, इथं मुंड्याचे आकार द्यायचे। तर इथे आपण दोघं पार्ट म्हणजे पुढचा आणि पाठीमागचा भाग सोबत कट करणार आहोत। त्यासाठी पुढचा जो पाठीमागचा मुंड्याचा आकार आहे तो 1.5 इंचावरती घ्यायचा। त्याच्यानंतर पुढचा मुंड्याचा आकार इथं 1 इंचावरती घेतला। आता त्याच्यानंतर बघा, इथं मी पेपर फिरवून घेतला, म्हणजे तुम्हाला आकार जसं मुंड्याचे आकार देता येत असतील त्या पद्धतीने तुमच्या साईडला असं फिरवून तुम्ही व्यवस्थित आकार द्यायचे आहे। जर मुंड्याचे आकार आपले चुकले तर ब्लाऊजसुद्धा बिघडतो आपला, त्याच्यासाठी। तर इथं बघा, मुंड्याचे आकार झाले। त्याच्यानंतर आपल्याला इथं पुढच्या गळ्याची मार्किंग करायची आहे। तर त्यासाठी बघा, मी इथं 2.5 इंच गळा रुंदी घेतली आणि पुढचा गळा इथं 6 इंच घेते। तर इथं बघा, खालच्या साईडला सुद्धा 2.5 इंच घ्यायचं आणि या पद्धतीने पुढचा जो गळा आहे तो आपल्याला या पद्धतीने काढायचा आहे, त्यासाठी बॉक्स तयार करायचा। आता इथून बघा, वरच्या साईडला मी 1 इंचावरती मार्किंग केली। तर या पद्धतीने इथं सिंपल असा गोलगळा मी घेणार आहे। तर हवं तर तुम्ही इथं पानगळासुद्धा घेऊ शकता। तर इथं बघा, आता गळ्याची मार्किंग झाली। आता जिथं गळा आपण मार्किंग केलं ते आणि खालच्या साईडला इथं बघा, या पद्धतीने जशी मी स्केल ठेवलेली आहे त्या पद्धतीने आपल्याला एक तिरकस लाईन आखायची आहे। तर इथं बघू शकता या पद्धतीने। तर हे मी पॅटर्न दाखवते आहेत 38 साईजसाठी। तर तुम्ही हेच पॅटर्न माप टाकून 36 साईजसाठी सुद्धा पेपर पॅटर्न तयार करू शकता। आता इथं बघा, या साईडला मी खालच्या साईडला म्हणजे आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे, त्यासाठी 2.5 इंचावरती मार्किंग केली गळ्याच्या साईडने आणि फिटिंगच्या साईडला बघा 2 इंच इथं मार्किंग करायची आहे। तर आता बघा, सर्वात पहिले आपल्याला हे दोघं पॉईंट घेतल्यावरती वरून आपल्याला इथं टक्सची मार्किंग करायची आहे। तर तुम्ही जे ब्लाऊजवरनं टक्सचं उभा टक्स असतो त्याची मार्किंग मोजलं असेल तर ते माप टाकायचं। तर इथं मी 10.5 इंच घेतलेलं आहे। तर उंचीमध्ये जर ब्लाऊज असेल तर तुम्ही 10.5 इंच इथं टक्स घेऊ शकता, 11पर्यंत घेऊ शकता। आता इथं बघा, तिरकस जी लाईन दिसते आहे तिथून आपल्याला 4 इंचावरती मोजायचं आहे, म्हणजे आपला जो उभा टक्स घेतला आहे आपण तो या ठिकाणी येईल आणि आडवा टक्स आपला 4 इंच। तर इथं आपली एक पॉईंट भेटला आपल्याला। त्याच्यानंतर सरळ अशी लाईन ओढून घ्यायची खालच्या साईडला। तर इथं बघा, या पद्धतीने। तर आता बघा, इथं आपण पुढचा गळा 6 इंच घेतला, गळा रुंदी 2.5 इंच घेतली। आता हे इथून आपण जे उभा टक्सची मार्किंग केली
ते तुम्हाला इथं डोट डोट काढून दाखवते मी. 10.5 इंच आणि आडवा टक्स या पद्धतीने मोजला आपण. तर इथे लिहून घेऊया म्हणजे लक्षात राहील आपलं. तर इथे उभा टक्स झाला आपला 10.5 इंच आणि खालचा जो आहे तो आडवा टक्स झाला 4 इंच. तर हा झाला आडवा टक्स. तर साईजनुसार तो असतो. उभा टक्स आपल्या ब्लाऊजवरनं घ्यायचा. आता बघा एक सरळ लाईन आपली आखलेली आहे. तिच्या इथं खालून 1 इंचावरती मार्किंग करायची आहे. तर 1 इंचावरती मार्किंग केलं ते सर्व साईजसाठी आहे. आता हे तिघं पॉईंट आपल्याला जोडायचे आहे. म्हणजे आपण ते गळ्याच्या साईडला 2.5 इंचावरती मार्किंग केली क्रॉस पट्टीची ती आणि मुंड्याच्या बाजूला 2 इंच घेतले ते. तर या पद्धतीने बघा 1 इंच ही सर्व साईजसाठी आहे. या पद्धतीने आपण इथं मार्किंग करून घेतली. आता टक्सची मार्किंग करायची आहे 1.5 इंचावरती. तर हे बघा या पद्धतीने मी टक्सची मार्किंग केली आणि हे तिघं पॉईंट आपल्याला जोडायचे आहे. म्हणजे आपला पुढचा जो टक्स आहे पप येण्यासाठी प्रिन्सेसचा तो इथे तयार होईल. 1.5 इंच हे आपण टक्सची मार्किंग केली. आता आपल्याला आकार द्यायचा आहे प्रिन्सेसचा. तर हे बघा या पद्धतीने पेपर फिरून घेतला. आता इथून आपल्याला या पद्धतीने इथं आकार काढायचा आहे. तर मुंड्याच्या तिथून मी किंचित थोडंसं अर्धा इंच वरून घेतलं. तुम्ही हवं तर तुम्ही तिथूनच घेऊ शकता. हे बघा या पद्धतीने. तर इथं आपली मार्किंग झालेली आहे. तर हे झालं आपलं 38 साईजचं पेपर पॅटर्न. तर आपल्याला हे पॅटर्न ठेवून ब्लाऊजवरती कशी कटिंग करायची आहे, कारण एक्स्ट्रा आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायची आहे त्याच्यासाठी. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथून बघा या पद्धतीने सर्वात पहिले आपण जसं आहे तसं इथं कटिंग करून घेऊया. तर हे बघा पुढच्या मुंड्याचा आकार सर्वात पहिले वरचा आहे तो कट करायचा आहे. म्हणजे पाठीमागचा मुंडा आपण काढलेला आहे तो. हे बघा जशी मार्किंग केलेली आहे तशी एक्स्ट्रा व्यवस्थित कट करून घ्यायचं. आता इथे बघा गळ्याच्या साईडला मी एक कट मारला आणि खालच्या साईडला सुद्धा, कारण आपण पुढच्या पार्टसाठी ही एक्स्ट्राची पट्टी वापरलेली होती म्हणजे काढलेली होती त्याच्यासाठी. म्हणजे आपला पाठीचा भाग आहे तो 2.5 इंच आपण एक्स्ट्रा पट्टी घेतलेली आहे ती इथं कट होणार आहे त्याची. तर हे बघा या पद्धतीने ती एक्स्ट्रा पट्टी कट करून घ्यायची आहे. हे बघा हा झाला पाठीचा भाग. आता पुढचा पार्ट कसा कट करायचा बघा. तर इथं सर्वात पहिले मुंड्याचा आकार कट करून घेऊया आपण पुढच्या मुंड्याचा. त्याच्यानंतर इथं बघा हे एक्स्ट्राचा आहे कट करून घेते म्हणजे पुढचा जो गळा आहे तो. तर जसं मी इथे दाखवते आहे तसं. आणि तिरकस आपण लाईन आखलेली होती ती कट करायची. त्याच्यानंतर इथं क्रॉस पट्टी आपण काढलेली आहे ती जशी तशी इथं तिरकस आहे तशीच कट करायची आहे. आता टक्सची मार्किंग केलेली आहे ते टक्स कट करायचे. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल आणि नाही समजलं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता काय डाऊट आले असतील तर. तर हे बघा इथं आपलं कटिंग झालेलं आहे. तर हे बघा आता क्रॉसपट्टी काढूया आपण. तर 3.5 इंचावरती एक मार्किंग केली. त्याच्यानंतर बघा क्रॉसपट्टी काढताना अर्धा किंवा 1 इंच तुम्ही एक्स्ट्रा घ्यायची आहे. म्हणजे आपली छातीची घडी 11 इंच होती, मी इथं 12 इंचावरती मार्किंग केलं आणि या बाजूचा 3 इंचावरती टक्स घेतला आणि त्या साईडला 3.5 इंच. तर हे माप काढताना सर्व साईजसाठी एकच आहे. तर हे बघा या पद्धतीने आपण क्रॉसपट्टीची इथं कटिंग करून घेऊया सर्वात पहिले. तर थोडंसं बघा खालच्या साईडला इथं आपल्याला या पद्धतीने आकार द्यायचा आहे गोलाकार. इथं बघू शकता या पद्धतीने, कारण आपण टक्स त्याच पद्धतीने घेतलेला होता त्यासाठी. शिवताना तो व्यवस्थित परफेक्ट बसावा याच्यासाठी या पद्धतीने क्रॉसपट्टीची कटिंग करायची आहे. तर सर्व साईजसाठी 3.5 आणि 3ची घ्यायची. आता बघा इथं आपण पाठीमागच्या भागाला गळ्याची मार्किंग करून घेऊया. तर इथं बघा व्यवस्थित आलेलं आहे पाठीमागचा भागसुद्धा. तर 2.5 इंच इथं गळा रुंदी आणि 11 इंच इथं गळा घेतलेला आहे मी. तर हे बघा या पद्धतीने तुम्हाला सिंपल असं दाखवते मी. पुढच्या साईडला अर्धा इंच वाढवून घेतलं म्हणजे त्या खालच्या साईडला मी 3 इंचावरती मार्किंग केली आणि वरच्या साईडला इथं 11 इंचाची घडी घेतली आपण आणि 2.5 इंच गळा रुंदी घेतली. सिंपल असा गोल गळा काढायचा. आता इथं बघा टक्सची मार्किंग करून घेऊया आपण. 4.5 इंचावरती गळ्याच्या साईडहून मोजायचं आणि उभंसुद्धा आपल्याला 4.5 इंचच घ्यायचं आहे आणि दोघं साईडला अर्धा इंचावरती टक्स घ्यायचे. तर इथे बघू शकता या पद्धतीने टक्सची मार्किंग करून घ्यायची. आता आपल्याला इथं पेपर कटिंग आपली झालेली आहे. बाहीची कटिंग आपण डायरेक्ट कापडावरती पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही, कारण आपल्याला हे पॅटर्न ठेवून
इथं एक्स्ट्राची मार्जिन शिलांसाठी ॲड करायची आहे पुढच्या पार्टमध्ये। तर हे बघा इथं पाठीमागचा भाग घेतलेला आहे, अस्तर आहे ते माझ्या साईडला बंद बाजू काढून ठेवलेला आहे मी, आणि जसं आहे तसं इथं मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला। तर हे पहा या पद्धतीने एक्स्ट्राची मार्जिन कुठेही ॲड न करता या पद्धतीने इथं मार्किंग करून घेतली। इथं बघा या पद्धतीने। तर आपल्याला आता इथं हा पार्ट कुठे बसतोय ते व्यवस्थित पाहायचं आहे, जिथं बसत असेल तिथं, आणि त्याची मार्किंग करून घ्यायची आहे। तर हे बघा क्रॉसपट्टी आपण इथं काढून घेऊया, कारण इथं आपण लाईन ओढलेली आहे व्यवस्थित। तर तिथं आपलं इथं दिसत असेल तुम्हाला बघा, मी इथं तिथं ठेवलं का आपल्याला काय होईल की तिकडच्या साईडला एक्स्ट्राची कटिंग आपल्याला करावी लागणार नाही यासाठी। तर हे पहा या पद्धतीने मी इथं मार्किंग करून घेते क्रॉसपट्टीची, जशी आहे तशी, कारण आपण एक्स्ट्रा मार्जिन ॲड करूनच क्रॉसपट्टीची कटिंग केलेली होती। तर सर्व पार्ट आपल्याला जसं आहे तशी इथं कटिंग करायची आहे सर्वात पहिले। तर हे बघा कुठे मावता येते बघूया, कारण इथं 10.5 इंचाची बाही आहे, ती सुद्धा आपल्याला कट करायची आहे। तिच्यासाठी कापड उरायला पाहिजे या पद्धतीने आपल्याला इथं कटिंग करायची आहे। तर आपण क्रॉसपट्टी आणि पाठीमागचा भाग आहे त्याची इथे सर्वात पहिले कटिंग करून घेऊया, म्हणजे पुढचे पार्ट आपल्याला कट करायला सोपं जाईल। तर हे बघा एक्स्ट्राचं खालच्या साईडला तिरकस होता कापड, तो मी इथं कट केला। आता बघा सरळ असं कट करायचं, म्हणजे आपली क्रॉसपट्टी सुद्धा इथं कटिंग होणार आहे। तर हे बघा जसे मार्किंग केलेली आहे तशी इथं आपल्याला कट करायची आहे। हे बघा या पद्धतीने। आता आपल्याला पुढचा जो पार्ट आहे ते दोघं पार्ट इथं ठेवायचे आहे। तर हे बघा हा पार्ट कुठे बसतोय ते व्यवस्थित बघूया, आणि बाहीसाठी पण आपल्याला उरायला पाहिजे त्यासाठी। तर हे बघा या पद्धतीने जसं बसते तसं मी ॲडजस्ट करते आणि व्यवस्थित तिथं ठेवून घेऊया। हे बघा असं बसतं ते, आणि इथं बाही येऊन जाईल आपली। तर आता बघा सर्वात पहिले काय करायचं आहे तसंच इथं मार्किंग करायची आहे। तर बघू शकता इथं मी या पद्धतीने मार्किंग करून घेतली। आता या साईडला आपल्याला जोडायचे आहे दोघं पार्ट, त्या साईडला आपल्याला इथं अर्धा इंच किंवा पाव इंचाची एक्स्ट्रा मार्जिन ॲड करायची आहे। हे बघा या पद्धतीने। तर दोघं पार्ट आहे त्यांची तशीच आपल्याला इथं मार्किंग करायची आहे। तर इथे बघा आपल्याला जिथे आपल्याला प्रिन्सेसची कटोरी जॉईंट करायची आहे त्या साईडलाच फक्त इथं आपल्याला एक्स्ट्राचं अर्धा इंच वाढवायचं आहे। तर पहिले इथं जसं आहे तसं मी इथं मार्किंग करून घेतलं, आणि त्याच्यानंतर इथं बघा अर्धा इंचची मार्जिन सोडून मी इथे बघा या पद्धतीने एक्स्ट्राची इथं मार्जिन ॲड केली, ती दिसत असेल तुम्हाला या पद्धतीने। म्हणजे आपल्याला जेवढं इथं जॉईंट करायला लागणार आहे फिटिंगसाठी जोडायला दोघं पार्ट, तेवढं मी इथं या पद्धतीने एक्स्ट्राचं कट करून घेते आता। आणि ब्लाऊज शिवल्यावर एवढा छान बसतो, तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा। आता इथं बघा बाहीची घडी आपल्याला बाही इथं 10.5 इंचाची आहे, तर इथं चेक करून घेऊया पहिले। हे बघा मार्किंग करून घेऊया। आता हे सर्वात पहिले इथं कट करून घेऊया, कारण घडी जी आहे ती इथं पुरत नाही आहे त्याच्यासाठी। तर मी या पद्धतीने घडी केली बघा। तर बाहीची घडी आपल्याला इथं 10 इंच टाकायची आहे, कारण छातीची घडी आपली मार्जिन सहित 11 इंच होती, तर इथं 10 इंच बरोबर आहे। आता हे या पद्धतीने आपल्याला इथं जॉईंट करायची आहे बघा। मी इथं कापड जॉईंट करून घेतलं, कारण आपण जर दोघं साईडचं जर हे पार्ट जर आपण हे केले असते तर आपल्याला दोघं साईडला जॉईंट द्यावा लागला असता। आणि आता बघा इथं मी दोन ठिकाणी जॉईंट दिला, आणि इथं आपली बाही सुद्धा कट होणार आहे। तर इथं बघा सर्वात पहिले एक लाईन ओढून घेऊया। तर इथं बघा मी 3.5 इंचावरती मार्किंग केली। आतल्या साईडला 2 इंच घ्यायचं, आणि बघा या पद्धतीने तिरकस लाईन ओढून घ्यायची आहे, बघू शकता तुम्ही। आणि 2-2 इंचचे आपल्याला इथं 3 मार्किंग करायची आहे। पहिल्या मार्किंगला खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं, आणि पुढचे जे 2 आहे त्यांना वरच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आहे। तर बाहीची कटिंग कशी करायची ती मी त्याचा सेपरेट व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे, त्यांची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। तर इथं दंडगेरचं माप टाकायचं, आणि पुढे 2 इंच मार्जिन घ्यायचं। तर इथं बघा मी 6 इंच दंडगेरचं माप मोजलं आणि 2 इंच मार्जिन घेतलं, आणि या पद्धतीने कटिंग करून घेतली बघा बाहीची आता। आणि बाही ओपन करायची। त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो इथं कट करायचा आहे। तर इथं बघा आपली बाहीसुद्धा कट झाली। आता जे आपण अस्तरचं कटिंग केलं आहे ते कापडावरती इथं बघा
पाव इंच एक्स्ट्राची मार्जिन सोडून मी इथं कट करून घेणार आहे। तर तुमच्याजवळ जर कापड मोठा असेल तर तुम्ही अर्धा इंचीचे मार्जिन सोडून इथं एक्स्ट्राचा इथं कापडावरती कट करून घ्यायचा आहे। तर इथं बघा पुढचे पार्टसुद्धा मी इथं या पद्धतीने ठेवून घेतले आणि इथं पाव इंचाची एक्स्ट्रा मार्जिन सोडून मी इथं कट करून घेते आता। तर जिथे आपल्याला कापडावर ॲडजस्ट होत असतील तिथं ठेवायची आहे, कारण बाहीसुद्धा आपल्याला कट करायची आहे त्यासाठी। तर मी इथं बघा या पद्धतीने मी बाही ठेवली आणि त्याची कटिंग करून घेते। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।